नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी आधार CET इव्हॅल्युएशन ही एक टेस्ट सिरीज लॉन्च करत आहे, जी की फ्री राहणार आहे सगळ्या मुलांसाठी. आधारमध्ये शिकणाऱ्या, आधार बॅचमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी, प्लस जे आधार बॅचमध्ये नाही शिकत आहेत, बाहेरच्या प्लॅटफॉर्म्सवरती शिकत आहेत, ऑनलाईन ऑफलाईन वेगवेगळ्या ठिकाणी शिकत आहेत, त्या सगळ्यांसाठी ही एक कॉमन प्लॅटफॉर्म टेस्ट आहे. कारण की आपण नॉर्मली टेस्ट देतो, एक धडा प्रिपेअर करतो, त्याच्यावरती टेस्ट देतो. आता टेस्ट दिल्यावरती आपल्याला समजते की आपण आपल्या क्लासमध्ये, आपल्या बॅचमध्ये कुठे स्टँड करतो. बट कुठेतरी फायनल एक्झाम जी असणार आहे ती स्टेट लेवल आहे. CETची परीक्षा 4.5 लाख मुलं एक्झाम देतात. सो नक्कीच कुठेतरी कॉम्पिटिशन मोठ्या स्केलला आहे. सो जेव्हा सगळे प्लॅटफॉर्मचे स्टुडंट्स एका ठिकाणी येऊन ही टेस्ट देतील, तेव्हा त्यांना ॲक्च्युअली त्यांची कॉम्पिटिशनमध्ये आयडिया येईल. पेपर्स सगळे क्वालिटी पेपर असतील, सगळे क्वेश्चन्स हे मी स्वतः सिलेक्ट करून टाकणार आहे. सो पहिली अपकमिंग टेस्ट जी येत आहे, आता मी ऑब्व्हियसली पॅटर्न आधार बॅचचाच फॉलो करणार आहे. जो आधार बॅचमध्ये धडा संपेल त्या धड्यावरती टेस्ट असेल. सो तुम्हाला ही टेस्ट कशी देता येईल, तर टेस्ट देण्यासाठी तुम्हाला MSA ॲप हे डाउनलोड करावं लागेल. जर तुम्ही वेब व्हर्जन वापरत असाल तर www किंवा web.classplus.com डाउनलोड करावं लागेल. ती साईट ओपन करावी लागेल आणि त्या साईटमध्ये ORG कोड विचारला जाईल. तो ORG कोड ZXAERZ हा टाकून तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर स्टोअरमध्ये आधार बॅचमध्ये जायचे. परचेस नाही करायची. परचेस तुम्ही करू शकता ज्यांना कोर्स परचेस करायचं, बट ही टेस्ट ओपन फॉर ऑल आहे. त्यामुळे आधार बॅचमध्ये एक स्पेशल फोल्डर वेगळा आहे की जो ओपन फॉर ऑल आहे. त्यात फोल्डरचं नाव एस आहे, आधार CET इव्हॅल्युएशन. हा जो आधार CET इव्हॅल्युएशन आहे, इट इज फॉर आधार स्टुडंट्स अँड आउटसाईड स्टुडंट्स ॲज वेल. मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीमध्ये शिकणारे पण सगळी मुलं ही टेस्ट देणार आहे. सो तुम्ही कम्पीट करू शकणारे मॅट्रिक्सच्या स्टुडंट्स बरोबर पण. मागच्या वर्षी मॅट्रिक्समध्ये 99 पर्सेंटाईलच्या वरती 108 मुलं आहेत. फायनल काउंट जो आहे तो 108 मुलं आहेत. तर तुम्हाला चांगले क्वालिटी अभ्यास करणारे किंवा टॉप स्कोअर करणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याबरोबर कम्पीट करण्याचा चान्स मिळणार आहे. सो ही टेस्ट जी असणार आहे ही एव्हरी संडे कंडक्ट केली जाईल आणि एका सर्टन टाईम विंडोमध्ये कंडक्ट केली जाईल. त्याचे सगळे डिटेल्स, शेड्यूल, कधी कोणत्या संडेला कोणती टेस्ट आहे, त्याचा पूर्ण शेड्यूल तुम्हाला आधार बॅचच्या एस फोल्डरमध्ये मिळेल. सो नक्की सगळ्या मुलांनी जे कोणी CET 2027चं प्रिपरेशन करत आहात या टेस्टचा नक्की फायदा घ्या. आत्ता मी फिजिक्सच्या टेस्ट लॉन्च करतोय, बट पुढे जाऊन आपण केमिस्ट्री ॲज वेल एज मॅथमॅटिक्स पण प्लॅन करूया. कारण की टेस्ट फ्री आहे, ओपन पोर्टल आहे. सो ओपन पोर्टलवरती सगळ्या मुलांनी येऊन टेस्ट द्याल तर आपल्याला एक मोठी रँक लिस्ट मिळेल, ज्याच्यामध्ये आपल्याला हे समजेल की आपण कुठे स्टँड करतोय आणि त्यांच्याबरोबर आपण कुठे स्टँड करतोय जे खूप चांगला अभ्यास करत आहेत. आपल्या क्लासमध्ये मॅट्रिक्स सायन्स अकॅडमीमध्ये अशी ऑलमोस्ट 11 स्टुडंट्स अशी आहेत, टोटल 11 स्टुडंट्स की जे 11वीतच होते, 11thमध्ये होते आणि त्यांनी CET एक्झाम दिलेली 12वीची. आणि अशा 11 मुलांनी 99 पर्सेंटाईल प्लस आणले आहेत. ती मुलं आता खरं तर 12वीत गेली आहेत आणि तुम्ही त्यांच्याबरोबर कम्पीट करणार आहात. सो कॉम्पिटिशन खूप इंटेन्स असणार आहे. त्या कॉम्पिटिशनचा फायदा घ्या, पॉझिटिव्ह वेमध्ये फायदा घ्या आणि स्वतःला तसं अपग्रेड करा. कारण की जेव्हा आपण कम्पीट टॉप बरोबर करतो ना, तर कुठेतरी आपलं प्रिपरेशन पण चांगल्या पद्धतीने होतं. सो या टेस्टचा नक्की फायदा घ्या. डिटेल्स सगळे एकदम प्रॉपर डिटेल्स मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये अटॅच करीन आणि फर्स्ट कमेंट पण पिन करीन त्याच डिटेल्स. सो तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर इथे तुम्हाला एक नंबर दिसत असेल, त्या नंबरवरती कनेक्ट करा, कॉन्टॅक्ट करा. टेस्ट तर फ्री आहे. जर आधार बॅच परचेस करणार असेल तर आधार बॅचचा कॉस्ट 999 आहे. तुम्ही आधार बॅचमध्ये आत्ता आपण फिजिक्स हा विषयच यावर्षी फोकस करत आहोत, तर फिजिक्ससाठी ही बॅच असणार आहे, ते पण तुम्ही परचेस करू शकता. थँक्यू सो मच.